महादेवा, आजींचं अर्धवट राहिलेलं व्रत आता मी पूर्ण करणार आहे। हे व्रत मी माझ्यासाठी, आजी आजोबांसाठी, राजन काकांसाठी आणि या घराच्या सुखासाठी करतोय। त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांना सद्बुद्धी दे। आजोबांना लवकर बरं कर। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। मिस्टर ओबेरॉय, मी तुम्हाला एक नवीन लिस्ट पाठवली, प्लीज त्याप्रमाणे फॉलोअप घ्या। नाही, मला असं वाटतं की कालच्या प्रोजेक्ट्समध्ये अनिका महाजनचं प्रोजेक्ट सगळ्यात जास्त चांगलं होतं। हे बघा मिस्टर ओबेरॉय, इमोशनल होऊ नका। कमळीचं प्रोजेक्ट फॉरेन डेलिगेटसाठी चांगलं नव्हतं। प्रॉफिट हवाय त्यांना। ओके, कळतंय का मी काय म्हणतोय ते? हां, सो गो हेड विथ द लिस्ट। या, बाय। का काढलंस तिचं नाव दादा? तुलाही माहिती आहे तिचं प्रोजेक्ट सगळ्यात बेस्ट होतं ते। कम ऑन ऋषी, ती गावछाप 2 वेळा घालणारी कमळी फॉरेन डेलिगेट समोर जाऊन इंग्लिशमध्ये स्पीच देणार आहे? तिला काय येतं रे? हे बघ ऋषी, बिझनेसमध्ये ना इमोशन्सना जागा नसते। तिथे फक्त आणि फक्त प्रॉफिट बघायचा असतो। तुला नाही कळणार ते। बिझनेस इमोशन्स बद्दल तू नाही मला शिकवायचं, कळलं? पण तू कोण आहेस रे तिच्या कपड्यांवरून तिचं टॅलेंट जज करणारा? मान्य आहे तिचं राहणीमान साधं आहे, पण तिचं टॅलेंट साधं नाहीये। तीच सगळ्यात टॉप आहे दादा। अरे बाबा ऋषी, मी तुला 50 वेळेला सांगून झालेलं आहे, मी जी चूक केली ती तू करू नकोस। कमळी आपल्या क्लासची, इनामदाराच्या क्लासची नाहीये। तिने आतापर्यंत सगळ्यांचा तुझा विश्वासघात केलाय आणि आता तू तिच्यावर विश्वास ठेवतोयस? बास, तू मला अक्कल शिकवायची नाही, कळलं? ऋषी, ऋषी, रोहित, काय झालं? का भांडताय तुम्ही? नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। चला आता सुरू होतोय खेळाचा पुढचा भाग।
तमाशा तमाशा लावलाय मी आता. काय होणार आहे सांगू का? थोडीशी रूपरेषा सांगू का तुला? कमळीचं व्रत तुटणार. ती तिचं व्रत पूर्ण करूच शकणार नाहीये. कदाचित तिच्यावर काही आघात होऊ शकेल. कदाचित तिच्या जीवाला काही धोका होऊ शकेल. असा खेळ खेळणार आहे. ए ए ए ए ए तू नाही मला सांगायचं. तू नाही मला सांगायचं मी काय करायचं ते. कळलं? मी काय करेन ते तू फक्त बघत राहायचं. पण दादा तुला सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या सांगते रे. कारण मला माहिती आहे तू बोलू शकणार नाहीस. हो की नाही? तू कोणाला सांगू शकणार नाहीस. तू आपल्या तसा चरफडत राहणार आणि त्याचीच मला खूप मजा येते आणि तीच मजा मी घेत राहणार आहे. म्हणून मी करते हे सगळं. जलज्जलः प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकम् मण्डमण्डमण्डमाग्निनादवादमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवा शिवम्. जटाकटाः सम्भ्रमाणमानि लिम्पनीचरी विलोलनी शिवागराय विराजमानकुण्डली. एक फोन करते. चंद्रशेखर रति प्रतीक्षणं मम. जटाभुजंग पिंगला स्फुरत्वनामनी प्रभा कदंब कुंकुमा प्रभा प्रलिप्त दिग्वधूमुखे. मदंद्र सिंदूर स्फुरत् भगूतरी अमेदुरे मनोविनोद मद्भुतं विभर्तु भूत भर्तरी. ऐकलंस ना मी काय काय करणार आहे हे तू सगळं ऐकलेस. तरी देखील कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा देते तुला. पुढे गोष्टी कशा 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 घडणार आहेत ते. तर कमळी अशी व्रतासाठी बसलेली असेल. पाणी घेण्यासाठी म्हणून ती अशी उठून जाईल. उठून गेल्यानंतर ती पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसते. एकदा का ती जागेवर येऊन बसल्यानंतर आकाशातून असा लोखंडी सळ्यांचा असा पाऊस सुरू होईल. सगळीकडे नुसत्या लोखंडी सळ्या. ती अगदी त्या सळ्यांमध्ये न्हावून जाईल. सगळ्या सळ्या अशा तिच्या शरीरामध्ये आर पार होतील. एखादी सळी अशी आतमध्ये जाईल आणि तिच्या शरीराची नुसती चाळण होईल. बोलायचं नाही. नुसतं उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं. तेच दाखवायचंय मला तुला. पाहत राहा. तुझ्या डोळ्यांनी तू बघत राहा.